हॅलो भावानं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जो आमचा आजचा प्लॅन होता तो मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललो की जो कॅन्सल झाला विवेकभाईमुळे, म्हणून आमचा जरा मूड ऑफ होता. पण विवेक आम्हाला लगेच कवरअप करतो ना शिकेश. हो. तो लगेच असा आहे विवेक भाई की लगेच तो बोलेल अरे सॉरी यार बीटी हो गई. मग आमची बीटी झाली, मग कुछ नाही भाई, मग आम्ही आले पैसे कमवायला. हे बघा तिकडे दोघं असं का, शुभम आणि विवेक, शिवम पांडे आणि विवेक आणि इकडे हा आहे आदर वेळचाच आहे आपला. आता मी थोडा एडिट करतो इथे बसूनच, कारण की माझं काम झालं आहे पण ह्याचं राहिलं आहे. सो आता मी एडिट करतो आणि जर काय झालं तर मी तुम्हाला दाखवतो. हां, आणि ह्याचं काम मला दिले करायला. हे बघा, मी तुला कुठे काय दिलं? पाहू ना. तो भावाने बघा ह्याचं स्वतःचं काम मला दिलंय आणि स्वतः इथे मस्त आरामात बसला. म्हणजे माझी मारायची त्याने ठरवली. अरे बाबा मी माझं काम झालं आहे बाबा, आता ह्याचं काम आहे जे काय. सो जोपर्यंत शुभमचं काम होत नाही तोपर्यंत मी इथेच बसणार आहे. त्याचं काम झालं की आम्ही एकत्र घरी, मग झाला बाई आजचा दिवस संपला. मग परत जाणार मंडे, मग मंडेपासून सॅटर्डे परत. 25 मचवणार मग. थांबा तुम्हाला दाखवतो पुढे काय झालं तर. पण हप्त्यामध्ये एकदा मी आजारी पडणार आहे जसं मी ठरवलं आता. हा व्लॉग कामावरचे पण बघतात, ठीक आहे. ओके ब्रो, तुम्ही नाही घाबरत. हा बघ, हा आहे ना, हा ठरवून आजारी पडतो. याच्यात तर समजलं सगळ्यांना. हा ठरवून आजारी पडतो, ठरवून. हप्त्यात एकदा सुट्टी असलीच पाहिजे मग. असं थोडी असते. पेड असते. लिव्ह तर 2 असतात ना. हां, तर हप्त्यात मी हावडेच आहे. तर भावांना सगळ्यांना समजलं आहे की आशिकेश भावांना नाही, कामावरच्या सगळ्यांना समजलं आहे की आता आशिकेश सुट्टी जेव्हा पण घेतो सुट्टी, तेव्हा तो खोटी सुट्टी घेतो जेव्हा तो बोलतो. आणि याचं बेसिक कारण काय असेल दरवेळी बोलून टाका. नाही, बेसिक दरवेळी तू कारण काय देतो सुट्टी घेताना, मला ते सांग म्हणते. कॉलेजला नाही लवकर, ते कारण नाही, ते हाय ते हाय. नाही लवकर सांग. नाही ते हाय ते बाबा, कारण काय त्यात. मी तर सांगणार आहे म्हणून तुला थोडं सांगितलं चांगलं होईल. जर मी सांगेन तर मी अजून घाण करून सांगेन, म्हणजे म्हणून सांग बाबा. दरवेळी कारण काय असतं माहिती आहे का, ह्याला हाफ डे पाहिजे असेल ना, कंटाळा आला कामाचा, तर बोलतो माझा पोट खराब झालं आहे, मला हागायला होते भावांनो, हागायला होते. प्रत्येक वेळी एकच कारण आणि सेमच कारण माहिती आहे. एच आर पण कंटाळली असेल माहिती आहे, मॅनेजर पण कंटाळली असेल की बाई दरवेळीचं पोटच खराब होते. आणि दरवेळी जेव्हा पोट खराब होते ना, त्याच्या अगोदरच्या रात्री हा जण बाहेर खाऊन येत असतो. हसतो का आता, काय हसतो हाय ते आहे बाबा. काय, हे कसं आहे त्या बाई, नाही तू जमत. दरवेळी कसं पोट खराब होते, अरे होतं बाई. कसं काय? आता पोटात शिरगे हे पोटात शिरगे. तू पोट पुढे करून छाती कशाला पुढे आणतोय? पण याचं दरवेळीचं कारण तेच असतं की बाहेरचं पोट खराब होणार, मला सुट्टी भेटणार, आणि सुट्टी देतात पण. आणि जेव्हा मी बोलतो की मला बाहेर जायचं, मी खरं कारण देतो की मला फिरायला जायचं आहे, की मला इकडे जायचं आहे, तेव्हा मला सुट्टी देत नाही. ते मॅटर नाही करत ना, फिरायला जातो ते मॅटर करते. समजतं, मग सुट्टी देत नाही. आणि हा गोटं बोल, त्याला सुट्टी भेटते लगेच, कारण का दिसायला साधा आहे ना, पण लय आतल्या गाठीचा म्हणून असं आहे ना शिकेश. हो, मी आतल्या गाठीच आहे. दाखव तुला गाठ माझी. दाखव बघा. दाखवली असती पण तू घाबरशील. सोडा भावानं, थांबा. माझं काम तर कधीच झालं, तुम्हाला बोललो माझं काम कधीच झालं. तर मी तर एडिटिंग करत होतो, आत्ता ह्या पोराचं काम झालं. आता हा चाललाय घरी. आता तुझा काउंट दाखवू का मी मेल्या? 10 झालेत भावानो फायनली. 10 एवढे 10 बसतोय. नाही सर सांगू, सर कॅमेरा चुकून माझी कंबर दुखते आणि त्यामुळे जरा असं बसलो मी. ओके मित्रांनो, कसला भारी वाटतोय मी. बिल्ला आहेस रे बाबा, अशात पोरी पटून जातील. हा ना. विषय आहे का. तर भावानो, आज आमचा प्लॅन होता फिरायला जायचा, पण ते कॅन्सल झालं काही कारणाने. ते राहून ते झालं, कारण संपलं का ना. ते आहे ना, पाऊस खूप लागत होता, त्या निमित्त आमचं ते झालं. काय झालं काय माहिती नाही काय झालं. पावसामुळे काय नाही झालं, विवेक भाईने कॅन्सल केला म्हणून झालं. पण खोटं का बोलतोय? हा, ते पाहुणे आहे ना, अंकुल नाही तो असंच होतो आले पुरुषा. ए भाई बॉडी बघा, बॉडी बघा, बिल्डर चेस्ट बघ बिल्डरची. नको. पण तुला पण सांगितलं विवेकने अंघोळ नाही केलं. मी सकाळी बघितलं पुरुषा आला होता, झोपेत उठला. बघितलं, ह्याला पोरं आवडतात भावांनो. मी तुमचं भावांनो क्लिअर झालं. आता तुम्ही बघा, आता आम्ही एडिट करणार नाही सगळा पार्ट, मी जे आहे ते टाकणार भावांनो. काय जे आहे ते खरं आहे ना भाई. तुला आवडतात? पण भाऊ मी सांगितलं रे भाऊ, ते एका टॉपिक बाईक मी माझ्यावरती हात ठेवलाय, कारण का माझ्यावरती बेकार मारतो. तुला आवडतात का ते सांग, बोल लगेच. मी काय बोलू, काय समजा शिवाय तर देऊ शकत नाही ब्लॉग मध्ये. ठीक आहे. तुला आवडतात?
तू फालतूगिरी अशी करते भाई माझी. अरे तू नाही बोल ना मग भाई. नाही भावा नाही आवडत भाई. बस काय संपला विषय, फालतूगिरी? टॉपिक हा, संपला ना. हा टॉपिक संपला म्हणून तसं फालतू प्रश्न का विचारला तुम्ही मला? तू मला तू काय बोलला की भाई विवेक भाई आंघोळ करून आला, मी विवेक भाईला बघितलं. मग आता हा प्रश्न विचारणार की हा पोराबद्दल असं विचारणार बोलणार मला तर बोलणार की नाही बोलणार. तू पण आंघोळ करून नाही कधी कधी झाल्या. आता तू माझ्या घरी येतो बघायला मी आंघोळ करतो की नाही करत. स्वतः तुला मी सांगतो आवडायला की लागलो नाही ना, तुला मी आवडत नाही. इडी, स्वतः सांगतो हा, आंघोळ मशीन नाही गरम करत. आहे. अरे मी कुठे सांगतो भाई, मी कधी असं चालत नाही की ठीक आहे, आंघोळ जाऊ करून दे, आलं. चल. पण हा एकदम भारी आहे. आता हा आवडायला लागला. अरे ऍज एक कारण सांगतो भावनो. हा हा जॉबचं टाइम आहे 9चं. काय बोलते कुणाचं जॉबचं टायमिंग आहे 9चं भाऊ. कुणाचं ह्याचं तुला हे कोण बोललं. शुभम भाईचं. हा हा तर भाऊ काय करत म्हणजे 9 वाजता उठतो आणि हागायला जातो. ही मीच सांगितलं. अरे एकदा काय झालं माहिती, आम्ही मी आणि शिवम एकत्र येणार होतो. तुम्हाला माहिती आम्ही जवळ राहतात. आम्ही दोघं एकत्र येणार होते. एक टायमवर त्यांना 9 वाजता येणार होते. मला कॉल करून बोलतो मी पण येणार आहे, थांब माझ्यासाठी. मी तयारी करून थांबलेलो आणि मी बाहेर गेलो हा मग संडेची आणि हा बाई आणि हा मम्मी लड्डू कुठे भाई. मन मी लड्डू का फुटणार. आणि हा बाई तो हागायला गेला जेव्हा मी तयार करून बसलेलो तेव्हा. की म्हणजे किती विश्वास ठेवायचा माणसाने ना यांच्यावरती असं. आणि आम्हाला बोलतो की आपण एकत्र जाऊया. आणि ज्या टायमिंगला भाई निघायचं आहे त्या टायमिंगला हागायला चाललेला पोरगा हा. किती भारी. हाय विवेक भाई. हाय. इस इंसान के वजह से हमारा प्लान कैंसिल हुआ. इस इंसान की वजह से. नहीं तो जो हमने बोला था ना वो हम कर देते, पर इस इंसान की वजह से हमारा प्लान कैंसिल हुआ आज का. चुकी झाली. चुकीला माफी नाही भावांनो. येस. मग आता काय करणार? आता त्याची मारायला पडणार आम्हाला. काय 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 त्याला मारायला लागणार आम्हाला. त्यासमोर उभं त्यासोबत राहा उभं ना. राहा ना. उभं राहा. ते आवडतं काय. भावांचं दाखवतो एक पप्पा आणि मुलाचं नातं. पप्पा आणि मुलाचं नातं. शिवम तू पण उभं राहा. शिवम तू पण उभं राहा. आहे बघा मम्मी पप्पा आणि मुलगा. खरं खरं. होय, केवढं? लय बोलतो भावा, लय बोलतो. ए, चुप रहा भाई. इसको काम तो कुछ तो टाइम पास करेगा कब से हमारे साथ. तेच. याच्यामुळे थांबलोय भाई. झालंय आमचं काम कधीच. हा टाइमपास करतोय का पोरगा. शेवपुरी खायचंय, हे खायचंय, ते खायचंय. जाऊन दे शिवी. हा शिवी बघितलं प्रत्येक गोष्ट शिवी मारतात बघ त्यांना. Guys, मैं अभी ए भाई ए शुभू एडिट्स काय शुभू एडिट्स. Yeah, super. हा बस. वाघ आता काम करतोय. हम्म. थोड्याच दिवसात वाघ काहीतरी सरप्राईज आणणार आहे. काय करताय जमणार काय. कमबॅक गाईस. Comeback सेम गाय सेम. मी पण जरा आयफोनच्या ह्याच्या नादात जरा मी माझं बोलतो. अरे म्हणून मला आयफोन पाहिजे म्हणजे वाईड अँगल करीन ना तर हे सगळे लपडे होणार नाही. तोंड देत नाही 3 नाही सारखे. नाही आपण कमबॅक करायचंय हा ना? गाईस. सगळ्यात कमबॅक करायचंय. मी विषय आहे काय सिस्टम पण नको आपण. हाऊ टू जोस. हा फायर होता माहितीये ना. फायर हा काय फान केलं मला काय मेसेज करतो आपण. मी फुल फायर आहे उद्या मस्तपैकी. ए थांब ना कानाजवळ भाई त्याच्यावर जाते ना ते. अरे एडिटिंग आहे ना. हा मग निघ इकडनं. चल मला सांगून दे टॉपिक. आपण तुझं हा. नाव कधी होणार आहे. काय झालं म्हणतो. तुझा फोन झाला का. मला आता मी निघतात इकडनं. तो मला सांगत होतो. हा मला काय मेसेज करून बोलतो आज संडे भावना आम्ही ओटी करायला जातो. तुझ्या इतर भावना आज संडे. अरे अरे भेंडी मारी ना भानो. हा मला काय मेसेज करून बोलतो की उद्या मी फायर आहे. उद्या मस्तपैकी पैसे कमवून ओटी बिटी एवढं. आणि ते आल्यापासून ना खूप जास्त टाइमपास केला. खूप जास्त. काय रे नल्ल्या ए. हा काय झालं सर बोला बोला. काय बोलते. हा सर बोला ना. हा सर बोला ना. काय झालं. जरा वाका ना पुढे. ओके बोला बोला. आशिकीच गोव्याला चाललंय. त्याची ड्रेसिंग बघा. ड्रेसिंग बघायचं तुम्हाला अशी जरा लांब राहा जरा. चड्डा बिड्डा आले. हे बघा एकदम भावना आहे भाई ना. 3/4. आशिकीची जॉंग फाटलेली आहे. कारण का त्यांनी बघितली काय ते तेव्हा काहीतरी करत होते. काय काय घेत होता. पाण्याची बॉटल बाहेरून विकत. नाही नाही मित्राला नाहीच आहे. मला बघितलं आशिकी आहे. बघितलं हा जास्ती बोलतो. त्याला घेऊया का. त्याला ना तोडा पडणार एक दिवस. हा. त्याला घेऊ चल ना. मी 1v2 करू शकतो हा का? 1v2. अरे सांग ना मग कोण आहे? पण मी पोरींवरती आपल्या हात गावावर- उचलत नाही म्हणून मी आपल्या शुभमला गावावर- मारणार नाही. तुझ्याशी कोणाचं मारामारी भाई, तुला करेन. गायब करून टाकेन एका मिनिटात. काय? फिरव तुला गायब करू. फिरव करू गायब. फिरव फिरव चल फिरव सांग दे सर. फिरव ना. गावाला नेटवर्क नाही. पाऊस लागतोय. सर कृष्णा मॅम को भेज दूया direct. असं इथं बॉटल फ्लिप चॅलेंज करूया का. काय? बॉटल दिसते मला फ्लिप करूया. आपण पण भेजूया तुटणार नाही ना direct. तुझ्या तुझी बॉटल आहे कारण का ते Direct. तुटणार नाही ना. Direct. खरं
ये तू कर थांबा ए अमूल हे कर ना मिनीचं प्रमाण. चल चल अबे तिकडे हा चल चल इकडे खाली वरती कर ना जमिनीवर ball. खालती लास्ट खालती नो नाही होत आहे नाही चल आता माझी आता ह्याची बात माझी बना भाई हँड 2 मध्ये गेली ना की 3 मध्ये 2 मध्ये नाही तर आता रिस्टार्ट चल रिस्टार्ट घंटा हे बॉडी पार्ट ए भाई इसको काम दे भाई काम कर ना भेजा. काम बिचार उसका मैनेजर कंटाल रहा है इसको टाइम पास करेगा हमारे साथ ए भावा जाऊन दे उद्या होईल मला वाटते अरे काय दाखवू माझा वाईड अँगल नाही ना रे दिसत पण आहे पूर्ण नाहीत अरे बॅन भावानं सकाळी भेटूया आशिकेश त्याला करून दाखव नाही होणार रे पोरांची बस की बात नाही मुश्किल नाही बडे लोग होते समजा का अरे बॅन थांब ओयला. हात लागतो मार्काचा हात 10 वेळा गेल्यानंतर भेळ एकदा झाल्यानंतर थांब रे मी करतो आता ओयला. अरे एकदा मग तू पहिली इंटरव्ह्यू देतो काय ओयला समजलं मला समजलं आता ओव्हर पॉवर हा मला पास करतो की डायरेक्ट तू कर असं आता नाही केलं तर तुला बिर्याणी हा भावानं बिर्याणी Plastic ची, हा. आई यार. मुन्ना एक कॉर्सेट आहे तर तिच्याकडे मी ओबऱ्यामध्ये येतो तू. हे बघ, हे बघ. जरा लड्डी ग. असंच झालं माझं तर इथून लक्ष ठेव कोण आला बिझनेस मध्ये अय्या. म्हणजे असं वर्क टेक्निक तुला सांगितली हो का भावानं खूप झालं अच्छी जे आता मस्ती झाला तर सिरियसली करतो बा आम्ही निघाल्यात ऑफिसमधून तसे मी बघतो काळोख झालाय सो हाच होता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप पाऊस पडतोय म्हणून मी या कारणाने आज पण जाणार नाही गरबा खेळायला आता मी दररोजचा गरबा खेळायला जातो ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय